प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी। कोरटकरला जामीन मिळणार की कोठडीत वाढ होणार याकडे लक्ष। वाल्मिक कराड सुदर्शन घुलेला मारहाण झाली नाही। सुदीप सोनावणे राजेश वाघमोडे यांच्यात वाद झाला। बीड जिल्हा कारागृहातील अधीक्षक अधिकाऱ्यांची माहिती। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना जेलमध्ये मारहाण झाल्याच्या प्रकरणी लोकांना वेड्यात काढण्याचा हा प्रकार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। बीड जिल्हा कारागृहातून महादेव गीतेला दुसरीकडे हलवलं। कराड आणि घुलेला मारहाण केल्याचा महादेव गीतेवर आरोप। महादेव गीतेसह 4 आरोपींना हर्सुल कारागृहात हलवल्याची माहिती। वाल्मिक कराड यांची आर्थरोड कारागृहात रवानगी व्हावी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार। कराडसाठी कारागृहातील नियम पायदळीत उडवले जात असल्याबाबत पत्र लिहिणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या, पोलिसांकडून जागेवरच पोस्टमार्टम। अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप। देशमुखांचा याच महिलेशी पोलीस अनैतिक संबंध दाखवणार होते, दमानियांचा दावा। कळंब शहरातील द्वारका नगरीमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नाही, पोलिसांनी दमानियांचे आरोप फेटाळले। दमानियांना चुकीची माहिती मिळाली असेल तर त्यावर काय बोलणार, पोलिसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्येनंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी महिलेचा वापर ही महिला आरोपीनं तयार केलेली होती, धनंजय देशमुख यांचा आरोप। महिलेच्या हत्येला कारणीभूत कोण, धनंजय देशमुख यांचा सवाल। अजित पवार उद्या बीड दौऱ्यावर, पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यातील विकास कामं तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणार। नुकतंच बीड जिल्हा कारागृहातील मारामारी प्रकरण चर्चेत असताना अजित पवारांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत होणारी बैठक महत्त्वाची। बीडच्या रस्त्यावर सुरू असणारा गँगवॉर आता जेलमध्ये सुरू, पोलीस खातं आणि गृहविभाग काय करतोय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल। फडणवीसांनी गृहविभागाचा मोह सोडून राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, सपकाळ यांची मागणी। राज्यात काही दिवसांपासून घडत असलेला घटनाक्रम बघता सत्ताधाऱ्यांकडूनच राज्यात अशांतता पसरवण्याचं काम सुरू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। बीडमध्ये मशिदीत झालेला स्फोट हा त्याचाच प्रकार नाही ना, अशीही शंका उपस्थित केली। मुंबईच्या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझांची भेट घेतली। सालियन प्रकरणाशी संबंधित माहितीचा पेनड्राईव्ह दिला। या पेनड्राईव्हमध्ये प्रकरणाशी संबंधित पुरावे असल्याचा दावा। आज आरबीआयला 90 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आरबीआयचा विशेष कार्यक्रम। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। आज सेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यातील सगळ्या उपनेत्यांची बैठक। महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देशानं बैठकीत मार्गदर्शन केलं जाईल। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक, सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक होणार। अधिवेशन संपल्यानंतरची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक, महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। रायगडमधील 2 विरोधक सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे खोपोलीमधल्या सावोरीतल्या एका कार्यक्रमात एकत्र, मात्र दोघांमध्ये दुरावा कायम। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ॲक्शन मोडवर, पक्षबांधणीसाठी ऑनलाईन बैठका सुरू। जिल्हाध्यक्षांना निवडणुकीच्या तयारीचे आदेश। राष्ट्रवादी पुन्हा मजबूत करण्यासाठी जयंत पाटलांची मोर्चे बांधणी। अथक प्रयत्न करून चिपी विमानतळ सुरू केलं, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना चिपी विमानतळाचं काहीही पडलेलं नाही। विनायक राऊत यांची राणे कुटुंबियांवर विमानसेवा सुरू नसल्यामुळे टीका। बिहार निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप सौगाते मोदी उपक्रम राबवतोय, मात्र मुसलमानांना उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या नितेश राणेंच्या वाचेवर बंदी का आणली जात नाही, विनायक राऊतांचा भाजपला सवाल। भारतात दरवर्षी 1,60,00,000 झाडं अंत्यसंस्कारासाठी तोडली जातात। राज ठाकरेंनी अंत्यसंस्काराविषयी मांडलेला मुद्दा रास्त। सयाजी शिंदेंचं वक्तव्य, अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीतच झाले पाहिजेत, सयाजी शिंदेंचं मत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारांचे आभार मानण्यासाठी 3 एप्रिलला यवतमाळमध्ये पोस्टल ग्राउंड इथे संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन। यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांची पत्रकार परिषदेत माहिती। मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांची मागणी। 29 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी शिवेंद्रराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीचा दणदणाट करून गाण्याचा कार्यक्रम केल्याचा आरोप।
संभाजी ब्रिगेड संघटनेकडून छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातोय। संभाजी ब्रिगेडनं धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नामकरण करावं किंवा संघटनेचं नाव बदलावं, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, शिवधर्म फाउंडेशनचा इशारा। मालाड पठाणवाडी राडा प्रकरणात 5 आरोपी अटकेत, इतर फरार। गुढीपाडवा निमित्त निघालेल्या कलश यात्रेवर 9 ते 10 जणांनी हल्ला केला होता। उर्वरित फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। राज्यात जळगाव, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसर, नगर या जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट। ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। बेळगाव शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं झोडपून काढलं। अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या लोकांची तारांबळ उडाली। अनेक ठिकाणी तर घरांवरचे पत्रेही उडून गेले। नाशिकच्या येवल्यात अचानक अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान होण्याची दाट शक्यता। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ। बीडच्या पाटोदा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता, तर शेतकऱ्यांच्या उन्हाळी भाजीपाला पिकालाही फटका बसणार। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस, अवेळी बरसलेल्या पावसानं नागरिकांची मोठी तारांबळ। कांदा, आंबा पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता। अकोल्याच्या मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला फटका बसण्याची दाट शक्यता। जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी, ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती। बुलढाण्याच्या लोणार शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस, गहू कांदा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। उद्यापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी, विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, शेतकऱ्यांकडून गहू पिकांच्या काढणीला वेग। धुळे शहरात कृषी बाजार समितीमध्ये गव्हाची आवक सुरू, स्थानिक शेतकऱ्यांकडून येणारं गव्हाचं प्रमाणही कमी झाल्याची माहिती। वाढत्या उन्हामुळे दुसऱ्या टप्प्यातील गहू आता बाजारात, त्यामुळे गव्हाच्या किमती वाढण्याचा अंदाज। परभणीचं तापमान 40शी पार, वाढणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त, रस्त्यांवर शुकशुकाट, तर रुमाल टोप्यांचा वापरही वाढला। नंदुरबारमध्ये हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगाळ वातावरण, वातावरणात झालेल्या बदलामुळे तापमानात घट होण्याची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न तीव्र, आराखडा 4 कोटी रुपयांवर पोहोचला। ग्रामीण भागात महिलांना दूरवरून पाणी आणावं लागणार, नागरिकांचे हाल सुरू। नंदुरबारमध्ये बदलत्या हवामानाचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम, सकाळी तापमान 38 ते 30 अंशांवर, तर रात्री वातावरणात गारठा, त्यामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाचं प्रमाण वाढलं। पुण्यामध्ये 3 एप्रिलला संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, तर 4 एप्रिलला कमी दाबानं पुरवठा होणार। पालिकेकडून नागरिकांना पाण्याची साठवणूक करा, जपून पाणी वापरा असं आवाहन। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर बोजा, मात्र शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद होणार नाही, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींबाबत सरकारचं गरज सरो वैद्य मरो अशी धारणा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीच मिळू शकणार नाहीत, कारण अजित पवारांसारखा मास्तर अर्थ खात्याला मिळालाय। विनायक राऊतांची लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका। भंडाऱ्याच्या खैरीपट वाघाच्या हल्ल्यात मध्ये शेतकऱ्याचा मृत्यू, काँग्रेस नेते नाना पटोलेंनी संबंधित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। नरभक्षी वाघाचा तातडीनं बंदोबस्त लावा, नाना पटोलेंची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर होणार नसल्याचं सांगितल्यानंतर नाशिकमध्ये कर्ज भरणाऱ्यांचा ओघ वाढला। जिल्हा बँकेचा दावा, मात्र कर्जमाफीची घोषणा न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी। होणारा नवरा पसंत नसल्यानं थेट हत्या करण्यासाठी 1.5 लाखांची सुपारी दिली। श्रीगोंदा तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून 5 आरोपींना अटक, सुपारी देणारी मयुरी दांडगे अद्यापही फरार। छत्रपती संभाजीनगर शहरातील उपजिल्हाधिकाऱ्याला पत्नीचा आई, भाऊ मोलकरीण आणि मित्राच्या मदतीनं जीवे मारण्याचा प्रयत्न, जादूटोणा, विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांचा आरोप, सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। सांताक्रूज येथील 32 वर्षीय महिलेची तांत्रिकाकडून आर्थिक फसवणूक, तांत्रिकाने प्रियकरावर जादूटोणा झाल्याचा दावा करत 53 व्यवहारात
3.47 लाख रुपये उकळले. इंस्टाग्रामवर जाहिरात पाहून महिलेनं तांत्रिकाशी संपर्क साधला होता. मुंबईमध्ये बेस्ट बसमध्ये कंडक्टर प्रवाशावर हात उचलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. कंडक्टरकडून व्हिडिओ काढू नका, बंद करा असा सूर. मात्र कंडक्टरनं तिकिटाबद्दल विचारलं असता तरुण मोबाईल बघण्यात व्यस्त असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर ही बाचाबाची झाली. म्हाडाच्या 2025-26 साठी सादर 15,951 कोटी 23 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी. महाराष्ट्रात म्हाडातर्फे येत्या आर्थिक वर्षामध्ये 19,497 सदनिका बांधण्याचं उद्दिष्ट, तर मुंबईमध्ये येत्या आर्थिक वर्षात 5,199 सदनिका बांधकाम करण्याचं उद्दिष्ट. नांदेडमध्ये डंपरच्या धडकेत 29 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू. पोलिसांकडून चालकाला अटक, गुन्हा दाखल. धुळ्याच्या गोंदूर विमानतळ परिसरात झाडाझुडपांना भीषण आग. अग्निशमन दलाच्या तत्परतेनं मोठी दुर्घटना टळली. नागपूरच्या येनवेरामध्ये एसबीएल एनर्जी प्लांटच्या PP5 इमारतीला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. शिर्डीमध्ये देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्ब शेल्सचं उत्पादन होणार. शिर्डी MIDCमध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा संपन्न. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न. अलिबागच्या कुंडलिका खाडीमध्ये शिडाच्या होडींची स्पर्धा. 50हून अधिक होड्या स्पर्धेत सहभागी, तर शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित. नंदगावच्या पालखी सोहळ्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून 70 किलो चांदीचा रथ अर्पण. कोल्हापुरातील दसरा चौकात रथाचा लोकार्पण सोहळा. चैत्र नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नांदेडच्या माहूर गडावर भाविकांची गर्दी. सनई चौघड्यांच्या आवाजात गडावर छबिना मिरवणूक संपन्न. भंडाऱ्यामध्ये श्री झुलेलाल जयंतीनिमित्त बाईक रॅली आणि शोभायात्रा पार पडली. पूज्य सिंधी समाज पंचायतीकडून शोभायात्रेचं आयोजन. सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळा आणि जागरणाचा उत्साह. वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत मांडलं जाणार. सूत्रांची माहिती. गृहमंत्री अमित शहांनी हे बिल अर्थसंकल्पीय अधिवेशनातच चर्चेसाठी आणलं जाईल असं वक्तव्य केलं होतं. विधेयकाला कोणीही घाबरण्याची गरज नाही असंही शहा म्हणाले होते. देशात एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेचा तडाखा सामान्यपेक्षा जास्त राहणार. IMDचा अंदाज. साधारणपणे एप्रिल ते जून या काळामध्ये भारतात 4 ते 7 दिवस उष्णतेची लाट असेल. दिल्लीमध्ये 2 कोटींच्या विम्यासाठी पित्यानं जिवंत मुलाला मृत दाखवलं. मुलाचा खोटा अपघात करून खोटे अंत्यसंस्कार केले. डेथ सर्टिफिकेटही मिळवलं. पोलीस तपासात सगळं काही उघड झालं. नजफगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि विजापूर सीमावर्ती भागातील एकेली आणि बेलनार परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 25 लाख इनामी जहाल नक्षली रेणुकाचा खात्मा. घटनास्थळावरून रायफल, दारुगोळा, शस्त्र तसंच दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त. मध्य प्रदेशमध्ये 19 धार्मिक शहरांमध्ये दारूबंदी. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान सरकारचा मोठा निर्णय. आजपासून निर्णयाची अंमलबजावणी. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी समयपूर बडली परिसरातील रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. कामाची गुणवत्ता आणि प्रगतीचा आढावा घेतला. ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भारताकडून म्यानमारला मदत. आतापर्यंत 50 टन मदत सामग्री म्यानमारला सुपूर्द. भारतीय वायुसेना आणि NDRFच्या मदतीनं मदतकार्य सुरू. नेदरलँडचे परराष्ट्र मंत्री वेल्डकॅम्प भारत दौऱ्यावर. आज परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांची भेट घेणार. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिलला उधमपूरमधील जगातील सगळ्यात उंच चिनाब पुलाचं उद्घाटन करणार. मोदी 19 एप्रिलपासून जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी कटरा ते जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार. आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा भारतातील जम्मू काश्मीरमध्ये. 13 किलोमीटर लांबीच्या झोजिला बोगद्याचं काम 70% पूर्ण. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे लडाखच्या उर्वरित भारताशी संपर्क तुटू नये म्हणून हा बोगदा महत्त्वाचा. 2026 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता. भारताचा शत्रू हाफिज सईदचा खास असलेल्या अब्दुल रहमानचा कराचीमध्ये खात्मा. अज्ञातांनी गोळ्या घातल्या. अब्दुल रहमान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना पैसे पुरवायचा. त्या पैशांचा वापर हाफिज सईद भारतविरोधी कारवायांसाठी करायचा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.